नमस्कार. आदेश महर्षय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. काल चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदांच्या निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. तिथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पक्षाने महापौरपदाला काबीज केला आहे. तर झालेल्या निवडणुकीमध्ये 32 मतं ही भारतीय जनता पक्षाला पडली आहेत, तर 31 मतं ही काँग्रेसना पडली आहेत आणि काँग्रेसच्या सोनाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मूळतः चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस 27 आहे, भाजप 23 आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना 6 आहे, शेतकरी कामगार पक्ष 3 आहेत आणि वंचित पक्षाचे 2 आहेत आणि अपक्षांचे 2, बसपाचा 1 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 आणि एमआयएमचा 1 अशा नगरसेवकांची संख्या आहे. मात्र कुठल्याही पक्षाला पूर्ण पाठिंबा नव्हता आणि निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर काँग्रेस कुठेतरी चंद्रपूर महानगरपालिकेवरती सत्ता स्थापन करेल अशा चर्चा रंगत होत्या आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठेतरी दुमत दिसत होतं. धानोरकर गट किंवा विजय वडेट्टीवारांचा गट कोण महापौर होणार याच्यावरती सातत्याने चर्चा होत होती. त्यांच्या आपसी स्वतःमध्ये दोघं नेत्यांमध्ये कुठेतरी वाद निर्माण होत होते. अखेर दिल्लीत त्यांचे वाद शमले. दिल्लीत गेल्याच्या नंतर वाद कुठेतरी शमलेले आपल्याला दिसत होते आणि ज्या वेळेला निवडणुकीचा निकाल आणि त्यातूनच कुठेतरी असा प्रयत्न होत होता की शिवसेना उद्धव ठाकरे गट हा भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतो. त्याआधी आपण काँग्रेसने त्यांच्याबरोबर चर्चा करायचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु तसा कोणताही प्रयत्न न करता त्यांनी आपापसामध्ये पहिल्यांदा वाद निर्माण केले आणि ज्याचे परिणाम आता असे झालेले आहेत की शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे भारतीय जनता पक्षाने जात आपलं महापौर काबीज केला आहे. या सर्वार्थावरती काँग्रेसने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे की 2 नेत्यांनी स्वतःतल्या एक खासदार आहेत तर एक मंत्री आहेत, एक मंत्री राहिलेले आहेत, एक विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत आणि आता आमदारही आहेत. गेल्या 5 ते 6 टर्म ते आमदार आहेत. असं असताना सुद्धा त्यांनी राजकीय डावपेच न आखता केवळ स्वतःतील आपसी मतभेदांमुळे ही महानगरपालिका स्वतःच्या हातातून घालवलेली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काँग्रेसला भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणं हा कितपत योग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.